लाईफ विथ रुतीनमध्ये मी रुतीन तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी नागपूरला रिसेंटलीच आलो परत माझं कॉलेज जॉईन करायला आणि आमचं चाललं आहे सगळं रूमचं साफसफाईचं काम। खूप दिवसानंतर आज मुहूर्त निघाला तर फायनली आम्ही रूमची साफसफाई केली, सगळ्यांचेच हातभार लागले। आणि आज आमच्या रूममध्ये लावलं आम्ही नवीन कूलर, त्यामुळे आज आम्ही सगळे झोपणार नवीन कूलरच्या हवेमध्ये आणि सगळे एक्सायटेड आहेत। त्यामुळे काही शांतनुतर आपलं डायरेक्ट बेड लावायला सुरुवात केली। रूमच्या साफसफाईचं काम झालं आणि आम्ही निघालो BPL मारायला। BPL म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन नाही, BPL म्हणजेच आपलं बाहेर कुठे जेवण असते ते आम्ही BPL म्हणतो। गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। आमच्या रूमच्याच मागे एक गजानन महाराजांचं मंदिर होतं, तिथे गेलो आम्ही, दर्शन वगैरे करून घेतलं। त्यानंतर मग आम्ही बसलं, मस्त पंक्तीचं जेवण होतं। कितीतरी दिवसानंतर मस्त पंक्तीचा आनंद घेतला, पंक्तीच्या जेवणाचा आनंद घेतला। असं पंक्तीचं जेवण करायला भेटत नाही कुठे, बट आज आमचे नशीब चांगले होते, त्यामुळे जेवणामध्ये होतं पंगत आणि पंक्तीच्या जेवणामध्ये जेवण करण्याचा आनंदच एक वेगळा असते। आणि वरनं त्यामध्ये झुणका भाकर पण होती, तर एक वेगळाच आनंद आला जेवण करण्यात। बस काय ताटामध्ये सगळे पदार्थ आले आणि मग मी जेवणावर मस्त ताव मारला, झुणका आणि भाकर घेऊन ट्राय केलं, तर एकदम भारी टेस्ट होतं जेवणात। जेवण केलं आणि बाहेर पडलं आणि बाहेर पडताच बघायला भेटलं ते मस्त भजनाचा कार्यक्रम चालू होतं, तर त्यात एक भजन पण ऐकून घेतलं मी। भजन वगैरे ऐकून घेतलं आणि आम्ही निघालो रूमवर जायला। तर रूमवर जाता जाता भेटलं मध्ये पार्कमध्येच बघतोय तर काही चैतन्य आपलं लागलं कामाला। आमचं जेवण तर झालं होतं, मग काय तेजस भाऊ आले तर त्यासोबत पण डबल जेवण करावं लागले आणि चैतन्य भाऊ डबल जेवण केलं। प्रकारे माझा दिवस संपला। असंच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्यासोबत जुळून राहा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।